मूवीची सुरुवात लॉस एंजेलिसमधून होते, जिथे मरणाची गरमी पडलेली आहे। या गरमीमध्ये दोन ड्रग लीडरच्या गँग्स, जो एक जमैकाचा आहे आणि दुसरा कोलंबियाचा आहे, आपसात मोठी लढाई करत आहेत। त्यामुळे सर्वीकडे भीती आणि दहशतीचे वातावरण आहे। मीडिया पण त्यांना कव्हर करत आहे आणि त्याचबरोबर पोलीस पण तिथे येतात आणि या गुंडांना थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण त्यात दोन पोलीसवाल्यांना गोळ्या लागतात। त्यानंतर ब्लू विजनमध्ये बिल्डिंगवरून एक प्रेडिएटर या दोन्ही गँग्सला फाईट करताना बघत असतो, पण त्याला कोणी पाहू शकत नाही कारण तो इनविजिबल म्हणजे अदृश्य आहे। तेव्हा तिथे अजून एक दुसरा पोलीस ऑफिसर येतो, ज्याचं नाव माईक आहे। त्याचे साथीदार त्याला सांगतात की दोन ग्रुप इथे लढत आहेत, त्यात दोन पोलीस ऑफिसर पण जखमी झालेले आहेत आणि बॅकअप मदत येण्यास पण अजून बराच वेळ आहे। आता माईक आपल्या कारच्या दरवाजावर बुलेट प्रूफ जॅकेट लावतो आणि कार स्पीडमध्ये दोन्ही गँग्सच्या मध्येच नेऊन उभी करतो। त्याच्या या कारच्या अडसळामुळे त्या दोन पोलीस ऑफिसरला बाहेर काढण्यास मदत होते आणि आता माईक ज्या गँगस्टरवर गोळ्या झाडून त्यांना मारू लागतो आणि हे सगळे काही प्रेडिएटर वरून पाहत असतो। आणि आता त्या गुंडांचा दारुगोळा संपत येतो, तेव्हा ते बिल्डिंगच्या आत शिरतात, जिथे काही त्यांनी आपल्या सर्व काही दारुगोळा साठवून ठेवलेला आहे। आणि तेव्हा तिथे प्रेडिएटर येतो, तो पूर्णपणे अदृश्य असतो आणि येताच त्यांच्यावर हल्ला सुरू करतो। प्रेडिएटर अचानक येतो आणि गुंडांवर बुरी तरह हल्ला करतो, प्रत्येकाला शोधून मारतो आणि त्यांच्यामध्ये खूप धावपळ होते। पण त्यांचा गँग लीडर त्या प्रेडिएटरला बघतो आणि त्याच्या लक्षात येते की हा कोणी माणूस नाही आहे, हा काहीतरी वेगळंच आहे आणि तो बिल्डिंगच्या छतावर घाबरून पळतो। त्याचा पाठलाग करत माईकही त्या बिल्डिंगमध्ये शिरतो। त्याला त्या गुंडांच्या डेड बॉडीज तिथे दिसतात, त्याला काही कळत नाही की इथे नक्की काय झाले आणि तो त्या छतावर पोहोचतो। तो त्या गुंडावर नेम धरतो आणि गुंडाला तो प्रेडिएटर माईकच्या पाठी दिसतो, तो घाबरतो आणि त्या प्रेडिएटरवर गोळ्या झाडणार इतक्यात माईक त्याला शूट करतो आणि तो गँग लीडर नरकात जातो। अचानक माईक पाठी फिरतो आणि नेम धरतो, त्याला काहीतरी पाठी असल्याची जाणीव होते, पण ते अदृश्य असल्या कारणाने त्या माईकला तिथे काहीच दिसत नाही। नंतर हे सर्व डिटेक्टिव्ह त्या डेड बॉडीजला बघतात, तेव्हा हैराण होतात कारण त्यांची हत्या ज्या वेपनने केली होती त्याची कोणतीच माहिती त्यांच्याकडे नसते। नंतर माईकला त्याचा बॉस बोलवतो आणि त्यावर ओरडायला सुरुवात करतो। तो बोलतो की तुला त्या बिल्डिंगमध्ये जाण्यास मनाई केली असताना पण तू तिथे का गेलास, आणि तो माईकला त्या केसवरून हटवतो। त्यानंतर ती केस एजंट पीटरला दिली जाते, तो जमैकन आणि कोलंबियाच्या गँग्सला हँडल करेल। अजून एका रात्री ड्रग्सची डील होत असते आणि तिथे प्रेडिएटर पोहोचतो। तो पूर्णपणे इनविजिबल असतो आणि तो त्यांच्यावर हल्ला करतो। त्याच्याकडे खूप सारे ॲडव्हान्स वेपन असतात, ज्याचा वापर करून तो त्या प्रत्येकाला पळवून मारतो। काही वेळाने माईक आपल्या साथीदारांसोबत तिथे पोहोचतो। तो हैराण होतो कारण परत त्या सर्वांना एका वेगळ्या प्रकारच्या हत्याराने मारलेले त्याला दिसते आणि ते काय हत्यार आहे ते कुणालाही माहीत नसते। माईक सोबत जो त्याचा मित्र असतो त्याला तिथे एका भिंतीत अडकलेले एक हत्यार दिसते। त्याला समजते की हे हत्यार त्या केसशी निगडीत आहे, पण तितक्यात तिथे एजंट पीटर येतो आणि बोलतो की ही केस माझी आहे, तुम्ही माझ्या केसमध्ये इंटरफेअर करू शकत नाही, तेव्हा शाणे बना आणि इथून गपचूप निघा। तेव्हा माईक आणि त्याचा मित्र त्यांना सर्वांना इथून निघावे लागते। जाताना माईक आपल्या साथीदाराला बोलतो की हे सगळेजण इथून निघून गेले की आपण परत येऊया आणि इथे तपास करूया, आणि आता ही प्रेडिएटर त्यांना वरून पाहतच असतो। आणि मग माईकला न सांगता त्याचा साथीदार परत त्या तिथे येतो आणि तपास करू लागतो। आता तो तिथे जातो जिथे त्याला त्या भिंतीत घुसलेले हत्यार दिसले होते, पण त्याला माहीत नसते की प्रेडिएटरही तिथेच आहे। प्रेडिएटर त्याच्यावर हल्ला करतो आणि त्याला मारून टाकतो। तेव्हा त्याचे लॉकेट खाली पडते। काही वेळाने माईक तिथे येतो, तेव्हा त्याला त्याच्या साथीदाराचे ते लॉकेट मिळते। त्यानंतर तो एजंट पीटरला पकडतो आणि त्याची कॉलर पकडून त्याला विचारतो, तू माझ्या मित्राला मारला आहेस, 15 वर्षापासून आम्ही एकत्र काम करतोय। पण पीटर बोलतो, डोकं ठिकाणावर आहे ना, मी त्याला नाही मारलंय। आणि आता त्या छोट्याशा हत्याराची, जे एका धातूने बनलेले आहे, त्याची तपासणी केली जाते। सर्वजण हैराण होतात कारण तो धातू पृथ्वीवर कुठेच मिळत नाही, तो पृथ्वीवरचा नसतोच। त्यानंतर माईक जमैकन ड्रग डीलरकडे जातो आणि त्याला विचारतो की तुला माहीत असेलच की पोलिसांना आणि तुझ्या माणसांना कोण मारत आहे ते, मी त्याला मारून माझ्या साथीदाराचा बदला घ्यावा म्हणतोय। त्यावर तो चर्ची लीडर बोलतो की जो कोणी इथे कापाकापी करत आहे तो माणूस नाही आहे आणि इथल्या दुनियेतला पण नाही आहे, आणि तो खूप शक्तिशाली आहे। माईकला त्याचं काही कळत नाही, त्याला वाटते की याला गांजा जास्त झालाय आणि तो तिथून निघून जातो।
त्याच्यानंतर तिथे प्रेडिएटर येतो. त्याला समजलं होतं की त्या चर्सी लीडरला सर्व समजलंय आणि त्याला तो मारून टाकतो आणि सर्व शहरात दहशत पसरवतो, कारण शहरात बऱ्याच लोकांची फ्रीमध्ये हत्या झालेली आहे. माईक कॉल करून आपल्या साथीदारांना सांगतो की त्याला खुनीची लीड भेटली आहे. त्याला तो आपल्याकडे यायला सांगतो. तेव्हा माईकचे दोन्ही साथीदार मेट्रोमधून त्याला भेटायला न्यायला निघतात. त्यात काही मेट्रोमध्ये अशी माणसे असतात जी दुसऱ्या लोकांना त्रास देत असतात, म्हणजे गुंड आणि टपोरी लोक. आणि ह्या दोन पोलीस ऑफिसरांना पाहून ते गुंड त्यांच्यावर गन ताणतात. मित्रांनो, ह्या सीनबद्दल आणि ह्या पूर्ण मूवीबद्दल, ह्या व्हिडिओबद्दल तुमच्या मनात जे काही असेल ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. त्यासाठीच मी हा व्हिडिओ खूप चांगल्या प्रकारे तुमच्यासाठी बनवत आहे. तेवढ्या ट्रेनचा पत्रा फाडून प्रेडिएटर तिथे येतो आणि वायरिंग तुटल्याने सर्व मेट्रोची लाईट जाते. अंधारात माणसांची धावपळ सुरू होते, पण प्रेडिएटर सगळं काही पाहू शकतो, कारण प्रेडिएटरकडे माणसासारखे डोळे नसतात, तर त्याला जिवंत वस्तू हिटच्या स्वरूपात दिसत असतात आणि त्याच्या हायटेक विजनमुळे ते अजून क्लिअर होत असते. त्याला त्या अंधारात कोण माणूस काय करतं हे सगळं काही क्लिअर दिसत असते. ते गुंड त्याच्यावर गोळ्या झाडायला सुरू करतात. तेव्हा प्रेडिएटर त्या सर्वांना मारून टाकतो. ज्यांच्या हातात गन किंवा हत्यार दिसतात त्यांना तो प्रेडिएटर मारून टाकत असतो. तिच्या दोन साथीदारांपैकी एक मुलगी असते, म्हणून तिचा मित्र तिला पाठी पाठवतो आणि प्रेडिएटरवर गोळ्या झाडतो, पण प्रेडिएटर निर्दयतेने त्यालाही मारून टाकतो. मग ट्रेन थांबल्यानंतर ती मुलगी त्या साथीदाराला बघायला बाहेर पडते. तेव्हा प्रेडिएटर तिला पकडतो. त्याच्या हायटेक विजनने तो बघतो की ती प्रेग्नेंट आहे. तेव्हा तो तिला सोडून देतो. नंतर तिथे माईक येतो. तो पाहतो की त्या मुलीची हालतही खूप नाजूक आहे आणि दुसरा साथीदारही मारला गेला आहे. तेव्हा माईकच्या नजरेत स्टेशनवर एका ठिकाणी प्रेडिएटर दिसतो, जो कुणाला तरी मारत असतो. पण अंधार असल्या कारणाने माईकला त्याची आकृती दिसते, त्याचे पूर्ण रूप दिसत नाही. आता माईक वेड्यासारखा त्याचा पाठलाग करतो. कार घेऊन त्याला ट्रॅक करण्याचा प्रयत्न करतो. इतक्यात एक दुसरी गाडी येऊन त्याच्या गाडीला ठोकते आणि दोन लोक माईकला तिथून घेऊन जातात. त्या ठिकाणी आधीच पीटर बसलेला असतो. तो माईकला सांगतो की माणसांना जो कोणी मारत आहे तो एक एलियन आहे. तो खूप आधीपासून पृथ्वीवर येत आहे. माईकला काही व्हिडिओ दाखवले जातात. ते बघून त्याला विश्वास बसतो की त्याचा मुकाबला माणसाशी नाही, तर एका परघरी प्राण्याशी आहे, ज्याच्याकडे हायटेक हत्यारे आहेत. एजंट पीटर आणि त्याच्या माणसांनी स्पेशल सूट घातलेले असतात. तो बोलतो की ह्या कपड्यांमुळे ची बॉडी हीट बाहेर येणार नाही, म्हणजे आम्हाला तो एलियन बघू शकणार नाही, कारण तो बॉडी हीट बघतो. यामुळे आम्ही त्याच्या समोर जाऊ तेव्हा इनविजिबल होऊ, जसा तो आमच्या समोर इनविजिबल होतो. आणि याचा फायदा घेऊन त्याला नायट्रोजन गॅसने जमवून टाकू आणि मग त्याच्याजवळ जे ॲडव्हान्स हत्यारे आहेत त्याच्यासारखी अजून हत्यारे बनवू आणि आपण त्याच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्या दुनियेची उन्नती करू शकतो. नंतर ते सर्वजण प्रेडिएटरची शिकार करण्यासाठी निघतात आणि त्या जागी जातात जिथे ह्यावेळी प्रेडिएटर असतो. त्याला ह्यांच्या अस्तित्वाची जाणीव होते, पण त्याच्या नजरेस ते पडत नाही, कारण तो फक्त बॉडी हीट बघू शकतो. असं वाटतं की गेम पलटला आहे, पण प्रेडिएटरला त्यांची चाहूल लागते. प्रेडिएटर खूप शहाणा आहे. तो आपले विजन चेंज करतो. तो थर्मलवरून अल्ट्राव्हायोलेट विजनवर सेट होतो. आता त्याला मानवी हालचाल स्पष्टपणे दिसू लागते. त्यानंतर तो प्रेडिएटर त्या सर्वांवर अटॅक करतो आणि त्यांची दाणादाण उडवून त्या सर्वांना मारून टाकतो. फायरिंगमुळे पाईपातील पाणी लीक झाल्याने प्रेडिएटरची इनविजिबल होण्याची सिस्टम काम करत नाही. त्यामुळे तो इनविजिबल होत नसल्याने त्याला आता कोणीही पाहू शकत होता. माईकने सर्व कॉम्प्युटर स्क्रीनवर पाहिलेले असते, त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी माईक त्या जागेतून निघतो. पीटरला प्रेडिएटरच्या हातून मुक्ती मिळणार इतक्यात माईक येतो आणि माईक प्रेडिएटरवर खूप सारी फायरिंग करतो. प्रेडिएटर आता अदृश्य होऊ शकत नाही, म्हणून माईकला मोठा चान्स भेटलेला आहे. एक आपला चान्स सोडत नाही. तो पाईप गनने प्रेडिएटरला गोळ्या घालतो. प्रेडिएटर एका रानटी जनावरासारखा पडतो. त्याचं रक्त चमकणाऱ्या हिरव्या रंगाचं आहे. माईकचा किडा वळवळतो. तो त्याचं मास्क काढतो. त्याचा चेहरा बघून माईक घाबरतो, कारण तो एका राक्षसाचा आहे. एवढ्यात प्रेडिएटरला शुद्ध येते. तो माईकला पकडतो. तो माईकचा माकड बनवणार होता. इतक्यात पाठून पीटर येतो. त्याच्याकडे नायट्रोजन गन असते. त्याच्या फवाऱ्याने त्याला जमवण्याचा तो प्रयत्न करतो, पण त्याआधीच पीटरला प्रेडिएटर मारून टाकतो. प्रेडिएटर आणि माईकमध्ये लढाई होते. प्रेडिएटर माईकवर हल्ला करतो, पण माईक त्याला चुकवत राहतो. माईक प्रेडिएटरला बिल्डिंगवरून धक्का देतो, पण प्रेडिएटर माईकच्या हाताला पकडतो. तेव्हा माईकला प्रेडिएटरचे हत्यार मिळते. माईक प्रेडिएटरच्या हत्याराने त्याचा हातच तोडून टाकतो आणि प्रेडिएटर खाली पडतो.
माईक जवळ आता त्या प्रेडिटरचे हायटेक हत्यार आहे. ते हत्यार घेऊन माईक हळूहळू पुढे सरकू लागतो. प्रेडिटर एका घरामध्ये घुसलेला असतो. तिथे तो आपल्या जखमांवर एका केमिकलने इलाज करतो. त्याच्या हिरव्या रंगाचा पाठलाग करत माईक त्याला ट्रॅक करतो. त्यानंतर प्रेडिटर तिथून पळ काढतो आणि माईक पण त्याला पकडण्यासाठी त्याच्या पाठलाग करतो आणि माईक एका खड्ड्यात पडतो आणि बेशुद्ध होतो. त्याला जाग येते तेव्हा त्याला समजते की ही वेगळीच जागा आहे. त्याला समजते की ही प्रेडिटरची एक स्पेसशिप आहे जे अंडरग्राऊंड टनलमध्ये आहे. इथे प्रेडिटर पण त्याचा पाठलाग करतो, पण माईक जवळ असलेल्या हत्याराने तो प्रेडिटरला मारून त्याचा खात्मा करतो. माईकला वाटते की आता काम झाले तेव्हा माईकच्या समोर खूप सारे प्रेडिटर विजिबल होतात. माईक त्यांना बघून समजतो की आता आपलं काही खरं नाही, आपण यांचं काहीच करू शकत नाही. आता माईक नरकात जायला तयार होतो, पण इथे प्रेडिटरचा लीडर माईकला मारत नाही. तो त्याला एक खूप जुनी बंदूक देतो, कारण माईकने मोठी वीरता दाखवलेली आहे. प्रेडिटर अदृश्य होतात आणि ते स्पेसशिप टेक ऑफसाठी तयार होते. माईक आपला जीव वाचून कसा तरी तिथून बाहेर पडतो. माईकला वाचवण्यासाठी मग तिथे एक हेलिकॉप्टर येते, पण माईकला माहीत असते की हे प्रेडिटर परत एकदा पृथ्वीवर येणार आहेत. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.